ची महत्त्वाची आणि मोठी बातमी। मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याचा एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झालाय। जरांगेंना मारण्याच्या रचलेल्या कटाची व्हिडिओ क्लिपच व्हायरल झाली आहे। दादा गरड माटेगाव असं धनंजय मुंडे यांच्या सहकार्याचं नाव आहे, मात्र या व्हिडिओची पुष्टी एनडीटीव्ही करत नाही। धनंजय मुंडे यांच्या सहकार्यांचा हा एक खळबळजनक अशा स्वरूपाचा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यात यापूर्वी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दोघांची नावे घेतली आणि कशा पद्धतीने कट रचण्यात आला याबद्दल माहिती दिली होती। डुक्कर जसे धरून येत तसले तो म्हणले मी त्याला बरेच दिवस झाले ना आता नाही अशात समजा ते त्यांचाच विषय काढतो ते शेवटची भूमिका वापरली म्हणून मी इथपर्यंत आलो। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांच्याकडनं। लक्ष्मण, काय अधिक माहिती या व्हिडिओ संदर्भात? आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा जो कट होता, या कट प्रकरणी आताच जालना जे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ज्या 2 आरोपीला अटक केली आहे, त्यामधलाच हा एक आरोपी आहे जो धनंजय मुंडेंचा जवळचा समर्थक समजला जातो, दादा गरुड म्हणून। त्याचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की जरांगे पाटील यांचे जे सहकारी असलेले गंगाधर काळकुटे नाना आहे यांना सुद्धा डुकरागत मारण्याचा डुकरागत बांधून मारण्याचा या ठिकाणी त्या व्हिडिओमधून समोर आलेला आहे, चर्चा करताना समोर आलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर जरांगे पाटलांनी ज्या 2 तासाच्या व्हिडिओ क्लिप दिलेल्या आहे पोलिसांना ज्या संपूर्ण चौकशी प्रकरणी, त्याच व्हिडिओ क्लिप मधली हे एक व्हिडिओ क्लिप आपल्या हाती लागलेली आहे। आणि या कटात हा जो दादा गरुड आहे हा त्या काळकुटे नाना यांना त्या ठिकाणी मारण्याची भाषा करतोय, डुकरागत बांधून नेऊन त्यांना मारण्याची भाषा करतोय। कारण की जरांगे पाटील यांनी आता जी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमधून धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहे आणि संपूर्ण कटाचा सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचं म्हटलेलं आहे। त्याच धनंजय मुंडे यांचा हा गेवराई तालुक्यातील कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमधून आपण बघू शकतो की मनोज जरांगे यांनी 1-2 नावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। आणि पोलिसांनी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ज्या 2 आरोपींना अटक केलेली आहे, त्यामध्ये जो दादा गरुड आहे हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे, तर जो दुसरा जो अमोल खुने नावाचा जो आरोपी आहे तो जरांगे पाटील यांचा सहकारी आहे। कारण की कोपर्डे हत्याकांड प्रकरणातील आरोपीवर हल्ला प्रकरणात सुद्धा हा जो अमोल खुने आहे हा त्या ठिकाणी आरोपी होता आणि त्याला सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी, आपण बघू शकतो की 2 एकर जमीन सुद्धा विकलेली होती। मनोज जरांगे पाटील यांचा असलेला सहकारी आणि धनंजय मुंडे यांचा असलेला सहकारी या कटात सहभागी असल्याचं आता समोर येऊ लागलेलं आहे। आणि संपूर्ण व्हिडिओ, जी 2 तासाचे व्हिडिओ आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आता पोलिसांना दिलेले आहे। आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्या व्हिडिओ आणि मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या जे मोबाईल नंबर्स आहेत, त्या नंबरच्या आधारे या ठिकाणी आता चौकशी करतायत। मात्र आपण बघू शकतो की त्याच 2 तासाच्या व्हिडिओ मधला हा व्हिडिओ आहे, ज्यात दादा गरड नावाचा जो धनंजय मुंडेंचा समर्थक आहे तो त्या ठिकाणी गंगाधर काळकुटे यांना मारण्याचं सुद्धा त्या ठिकाणी भाषा करतोय। निश्चितपणे जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या कटाचा हत्येचा जो कट रचला गेलेला होता, त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंभीर आरोप केलेले आहे। आणि त्यातच हा व्हिडिओ आपल्या हाती लागल्यामुळे आपण बघू शकतो की हा निश्चितपणे दादा गरुड कोण आहे, धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे काय संबंध आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलिसांमार्फत केली जात आहे। त्यातच आपण बघू शकतो की हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर अशा अनेक व्हिडिओ मनोज जरांगे पाटील यांनी पुरावे म्हणून या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेला पोलिसांना दिलेले आहे। त्यामुळे आता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या 2 आरोपीच्या नंतर आणखी किती जणांना ताब्यात घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या संपूर्ण माहितीसाठी।